गाव सोडून शहराकडे आलात आणि पगार फक्त 20,000 आहे. चला तर मग आपण या 20,000चं नियोजन करूया. तर मित्रांनो, पेमेंट झाल्यानंतर 20,000मधील 5,000 रुपये हे आठवणीने घरी पाठवत जावा, कारण की आपण घरच्यांनाही समाधान मिळतं आणि आपल्यालाही समाधान मिळतं. राहिले फक्त 15,000 रुपये. या 15,000मधील 5,000 रुपये हे वरील 5,000 आपलं जेवण, किराणा यासाठी आपण ठेवायचे आहेत, कारण की 3 टाईम जेवण तर लागतंच माणसाला. तर 2,000 रुपये प्रवासासाठी, कारण महिन्यातून 1-2 वेळा तरी आपला एखादा प्रवास तरी होतोच. त्यासाठी आपण 2,000 हे काढून ठेवूयात आणि 1,000 रुपये हे मोबाईल व इतर खर्चासाठी ठेवूयात. म्हणजे तुमचा बॅलेन्स असेल, आईवडिलांचा रिचार्ज असेल किंवा गर्लफ्रेंडचा असेल, कोणाचाही असू दे, त्यासाठी 1,000 रुपये तर लागतातच. आणि उरलेले 6,000 रुपये जे आहेत मित्रांनो, ते खूप इम्पॉर्टंट सेविंग आहे. लक्ष देऊ नये का. एमर्जन्सी सेविंग म्हणून आपण 2,000 रुपये काढून ठेवूयात. ही एमर्जन्सी सेविंग आपल्याला कशी करायची आहे? एखादा मेडिकलचा प्लॅन घ्यायचा मित्रांनो. त्यासाठी आपण 2,000 रुपये त्याच्यात टाकायचे. म्हणजे बायचान्स पुढं भविष्यामध्ये आपण आजारी पडलात, कुठं काय झालं तर मेडिक्लेम होऊ शकतं. त्यासाठी आपण 2,000 रुपये मेडिक्लेमसाठी ठेवूयात मंथली. आणि एक आपली RD नाहीतर एक इन्व्हेस्टमेंट म्हणून 2,000 रुपये ठेवूयात आपण. मग उरले फक्त 2,000 रुपये. हे 2,000 रुपये तुम्ही एवढं महिनाभर कष्ट करता, हे करता, महिनाभर तुम्हाला आराम, फिरण्यासाठी, कुठे काय मित्रासोबत पार्टीला गेलो, खर्चासाठी आपण 2,000 रुपये ठेवूयात. ही अशी आहे 20,000चे नियोजन आणि मॅनेजमेंट. आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. हा आमचा चॅनल आहे, नवीन आहे आणि पहिलाच व्हिडिओ आहे. असेच नवनवीन व्हिडिओ आपल्यासाठी मी घेऊन येत जाईल. धन्यवाद.